श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमो अध्याय. अर्जुनोवाच. श्लोक 32. किन्नो राजेन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा. किन्नो राजेन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा. एषामर्थे काङ्क्षितनो राज्यभोगा सुखानि च. एषामर्थे काङ्क्षितनो राज्यभोगा सुखानि च. किन्नो राजेन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा. एषामर्थे काङ्क्षितनो राज्यभोगा सुखानि च. श्लोक 33. त इमेव स्थिता युद्धे प्राणास्तक्त्वा धनानि च. त इमेव स्थिता युद्धे प्राणास्तक्त्वा धनानि च. आचार्य पितरपुत्रा तथैव च पितामहा. आचार्य पितरपुत्रा तथैव च पितामहा. त इमेव स्थिता युद्धे प्राणास्तक्त्वा धनानि च. आचार्य पितरपुत्रा तथैव च पितामहा. श्लोक 34. मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तथा. मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तथा. एतान्यहन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन. एतान्यहन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन. मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तथा. एतान्यहन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन. श्लोक 35. अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतौ किनु मही कृते. अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतौ किनु मही कृते. निहत्य धार्तराष्ट्रान् का प्रीति साज्य जनार्दन. निहत्य धार्तराष्ट्रान् का प्रीति साज्य जनार्दन. अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतौ किनु मही कृते. निहत्य धार्तराष्ट्रान् का प्रीत साज्य जनार्दन. येथे आज आपण 32, 33, 34 आणि 35 या 4 श्लोकांचा एकत्रित अर्थ समजून घेणार आहोत. अर्थ. हे गोविंद, ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची, सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी, ते जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत, तर मग आम्हाला त्या सर्वांचा काय लाभ आहे. हे मधुसूदन, जेव्हा गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहेत आणि माझ्यासमोर उभे आहेत, तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी. हे जनार्दन, पृथ्वीच काय तर 3 लोकांच्या राज्याच्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही. धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळवणार. तात्पर्य. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गोविंद म्हणून संबोधले आहे, कारण श्रीकृष्ण हे इंद्रियांच्या आणि गायींच्या आनंदप्राप्तीचे केंद्रस्थान आहेत.
अर्जुन या महत्त्वपूर्ण शब्दाचा उपयोग करून दर्शवू इच्छितो की त्याच्या इंद्रियाचे समाधान कशामध्ये आहे हे श्रीकृष्णांनी जाणले पाहिजे. आमची इंद्रिय तृप्ती करणे हे गोविंदाचे कार्य नव्हे. जर आपण श्रीगोविंदाची इंद्रिय संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपोआप आपली इंद्रियेही संतुष्ट होतात. भौतिकदृष्ट्या प्रत्येकाला आपली इंद्रिय तृप्ती करवायची असते आणि आपण मागू ती वस्तू भगवंतांनी द्यावी अशी त्यांची इच्छा असते. जीवांच्या योग्यतेप्रमाणे भगवंत त्यांची इंद्रिय तृप्ती करतील, पण त्यांच्या अतिलोभाची पूर्तता मात्र भगवंत करणार नाहीत. याच्या उलट मार्गाने मनुष्य जेव्हा जातो, म्हणजे जेव्हा एखाद्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची अजिबात इच्छा न करता श्रीगोविंदाच्या इंद्रियांची तृप्ती करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा श्रीगोविंदाच्या कृपेने जीवाच्या सर्व इच्छांची पूर्तता होते. आपल्या कुटुंबातील व्यक्तीविषयीचे अर्जुनाचे प्रगाढ प्रेम या ठिकाणी अंशतः दिसून येते, कारण त्याला त्याच्याबद्दल स्वाभाविक करुणा होती आणि यासाठीच तो युद्ध करण्यास तयार नव्हता. प्रत्येकाला स्वतःचे ऐश्वर्य आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना दाखवायची इच्छा असते, परंतु अर्जुनाला भीती वाटते की त्याचे सर्व नातलग आणि मित्र रणांगणावर मारले जातील आणि विजयानंतर प्राप्त होणाऱ्या वैभवामध्ये तो कोणालाही सहभागी करू शकणार नाही. भौतिक जीवनाबद्दलचे हे एक नमुनेदार उदाहरण आहे. आध्यात्मिक किंवा दिव्य जीवन हे अगदी भिन्न असते. एखाद्या भक्ताला भगवंताची इच्छापूर्ती करायची असल्याने तो भगवंताच्या सेवेसाठी सर्व प्रकारचे ऐश्वर्य स्वीकारू शकतो आणि जर भगवंताची इच्छा नसेल तर मात्र तो कवडीचाही स्वीकार करणार नाही. अर्जुनाला त्याच्या नातलगांना मारवायचे नव्हते आणि खरोखरच जर त्यांना मारणे आवश्यक असेल तर श्रीकृष्णांनी स्वतः त्यांना मारावे अशी त्याची इच्छा होती. या क्षणी अर्जुनाला माहीत नव्हते की रणांगणावर येण्यापूर्वीच श्रीकृष्णांनी त्यांना मारले होते आणि त्याला फक्त श्रीकृष्णाच्या हातातील साधन बनवायचे होते. त्याला फक्त निमित्त मात्र व्हायचे होते. या वस्तुस्थितीचा उलगडा पुढील अध्यायामध्ये करण्यात आला आहे. भगवंताचा स्वाभाविक भक्त असल्याने अर्जुनाला त्याच्या दुष्ट चुलत्याचा आणि बांधवांचा सूड घेणे आवडले नाही, पण त्या सर्वांची हत्या करणे ही भगवंताची योजना होती. भगवत भक्त हा दुष्टांचा सूड घेऊ इच्छित नाही, पण दुष्टांनी केलेला भक्तांचा अपराध भगवंत कधीच सहन करत नाही. स्वतःच्या अपराधाबद्दल भगवंत एखाद्या व्यक्तीला क्षमा करू शकतात, पण भक्तांना दुखविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भगवंत क्षमा करत नाहीत. म्हणून दुष्टांना क्षमा करवायची इच्छा अर्जुनाला असली तरीही त्याचा वध करण्यासाठी भगवंत दृढनिश्चयी होते.